नमस्कार मंडळी, मी डॉक्टर अपर्णा आणि स्वागत आहे तुमचं वैदिक ऋषींचा वैज्ञानिक वारसा या खास प्रवासात. आपण ऋषी म्हटलं की डोळ्यासमोर कोणतं चित्र येतं? एक साधूचं, ध्यान करणाऱ्या संताचं, बरोबर ना? पण खरं सांगते, आपले ऋषी फक्त आध्यात्मिक नव्हते, ते खरे वैज्ञानिक होते. कल्पना करा, हजारो वर्षापूर्वी जेव्हा आजचं आधुनिक विज्ञान अस्तित्वातही नव्हतं, तेव्हा महर्षी भारद्वाज विमानाबद्दल लिहित होते. महर्षी सुश्रुत 300 पेक्षा जास्त शस्त्रक्रिया करत होते. आर्यभट्ट पृथ्वी स्वतःच्या अक्षावर फिरते हे सिद्ध करत होते आणि महर्षी कणा अणुसिद्धांत मांडत होते, तोही आधुनिक अणुशास्त्रापूर्वी. इतकंच नव्हे, पतंजलींनी योगसूत्रामधून मन मेंदूच्या कार्यावर प्रकाश टाकला. वराह मिहिरांनी हवामानशास्त्र आणि भूकंपाचा अभ्यास केला, तर गार्गीसारख्या विदुषीने संपूर्ण विश्वाच्या अंतिम स्वरूपावर प्रश्न विचारले. म्हणजेच मित्रांनो, आपले ऋषी होते संशोधक, प्रयोगशील आणि निसर्गाचे तल्लख निरीक्षक. त्यांचं ज्ञान म्हणजे विज्ञान, तत्वज्ञान आणि अध्यात्म यांचा अद्भुत संगम. आणि हाच आहे आमच्या या चॅनलचा उद्देश, त्या प्राचीन ज्ञानाच्या खजिन्याला नवीन दृष्टीने उलगडणे. प्रत्येक भागात आपण एखाद्या ऋषीचे कार्य, त्याचे प्रयोग आणि त्यामागचे वैज्ञानिक तत्व जाणून घेणार आहोत. तर जर तुम्हाला खरंच आपल्या वारशाचा अभिमान वाटतो आणि त्याचं विज्ञान समजून घ्यायचं असेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या प्रवासात. कारण पुढचा भाग उलगडणार आहे ज्ञानाचा अजून एक अद्भुत दरवाजा. तोपर्यंत ऐकत रहा वैदिक ऋषींचा वैज्ञानिक वारसा. धन्यवाद.